भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो आज स्पेडेक्स मिशन अंतर्गत अतिशय महत्त्वाचं प्रक्षेपण करणार आहे। हे प्रक्षेपण करून अंतराळ क्षेत्रात एक मोठी झेप घेण्यासाठी इस्रो सज्ज झाला आहे। या प्रक्षेपणानंतर असं तंत्रज्ञान असलेला अंतराळ क्षेत्रातला भारत हा चौथा देश बनणार आहे। अंतराळामध्ये 2 उपग्रहांना किंवा अंतराळयानांना जोडण्याचं म्हणजेच डोपिंग करण्याचं तंत्रज्ञान हे सध्या केवळ अमेरिका, रशिया आणि चीनकडे आहे। श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरून PSLV C-16 या प्रक्षेपकाद्वारे हे प्रक्षेपण करण्यात येणार आहे। या वर्षातलं इस्रोचं हे शेवटचं प्रक्षेपण आहे। अंतराळ आणि सहकार्यासाठी ही मोहीम नवी दालनं खुली करणार आहे। जागतिक अंतराळ समुदायात भारताचं स्थान यामुळे अतिशय बळकट होणार आहे। या मोहिमेत इस्रोचे HDFC-01 आणि HDFC-02 हे उपग्रह समाविष्ट असतील। या दोन्ही उपग्रहांचं वजन प्रत्येकी 220 किलो आहे। PSLV C-16 द्वारे या दोन्ही उपग्रहांचं प्रक्षेपण केल्यानंतर त्यांना पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 470 किलोमीटर अंतरावर पृथ्वीच्या खालच्या कक्षेमध्ये स्थापित करण्यात येणार आहे।